उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना पुन्हा एकदा आवाहन केलंय। लोकसभेला तुम्ही आमच्यावर रागावला होता, तुमचा राग स्वाभाविकच होता। जर तुम्हाला चिमटा काढायचा तर काढा, पण उमेदवार पाडू नका, असं अजित पवार म्हणतायत। यावर अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे। कितीही गुलाबी जॅकेट घातलं तरी तुमचा गद्दारीचा रंग कसा लपवणार, असा सवाल कोल्हेंनी उपस्थित केलाय। पण ते रागवताना थोडं दमानी एकदम सीट कांदा निर्यात बंदी उठवली। ते म्हणले ठीक आहे, आता आपण उठवली, आता भाव चांगले मिळतात की नाही, एक काम झालं की नाही, महत्वाचं काम होतं त्या काळामध्ये, ज्यामुळे तुम्ही आमच्यापासून जरा रागावला, तुम्हाला तो अधिकार आहे। आपण घरातली माणसं, आपण परिवारातली माणसं, रागवल्याशिवाय आम्हाला पण कळत नाही। पण ते रागवताना थोडं दमानी एकदम सीटच पाडून टाकतात। सरा थोडासा चिमटा काढा ना, पण लय झटका जोरात देतात। असा झटका देऊ नका, त्याच्यामध्ये आपण एकमेकाला समजून उमजून घेऊया। हवेलीमध्ये फक्त आता विरोधकांना एकच भीती, अशोक बापूंचं लीड किती। कारण उद्या परवा गुलाबी जॅकेटवाल्यांची काहीतरी सभा आहे असं कळलं मला। किती बी गुलाबी रंग असला तरी गुलाबी रंगाने गद्दारीचा कलंक झाकला जात नाही, हे महाराष्ट्राला माहिती आहे।